सकाळचे करेक्ट 10 वाजलेत आणि माझं काय काय झालंय ते दाखवते तुम्हाला. काल काय मी आवरावर केलं नाही, त्यामुळे माझी भांडी वगैरे लावायची तशीच राहिली. तसं तर लेकीच लावतात, पण त्यांचा पण अभ्यास होता. काल यायला त्यांना खूप वेळ झाला, त्यामुळे लावली नाही. इथं मस्त शिमला मिरची बनवायची चालू आहे. त्या दोघींसाठी मस्त बटाट्याची भाजी बनवली आहे आणि असं चालू आहे. म्हटलं चला ब्लॉगला सुरुवात तर करूया. आज मी खूप छान आहे. काल तुमच्या सगळ्यांच्या एवढ्या छान छान कमेंट वाचून मला खूप छान बरं वाटायला लागलेलं आहे. म्हटलं किती ती प्रेम आहे तुमचं माझ्यावरती. म्हटलं चला आता छान असं म्हटलं ब्लॉगला सुरुवात करूया. तुम्ही एवढे वाट बघत असता, थोडं का होईना जेवढं मला शक्य होते तेवढं शेअर करते तुमच्यासोबत आणि दाखवते तुम्हाला की कशी शिमला मिरची बनवली ते. तसं तर रेसिपी वगैरे काय घ्यायचं शूट म्हणजे विचार नव्हता, पण अचानक वाटलं की सुरू करूया. तर ही लोखंडाची कढई आहे बरं का. तर इथं तेल गरम करून जिरी मोहरीची फोडणी आणि बारीक असा पातळ कट करून कांदा टाकला, सोनेरी रंगाईपर्यंत परतून घेतला. लसूण कोथिंबीर आणि खोबऱ्याचं वाटण 1 चमचा टाकलं, तेलात छान परतला आणि बारीक लांब कट केलेली शिमला मिरची इथं टाकून घेतली. आणि इकडे बघा उपवासाला कसा बनवतो ना त्या पद्धतीचा हा बटाटा बनवलाय. तुम्हाला हा थोडा करपलेला दिसेल, पण असा करपलेला बटाटा आहे ना खाण्यासाठी खूप छान लागतो आणि माझ्या लेकींना पण असा बटाटा आवडतो, त्यामुळे असाच बटाटा मी बनवलाय. आता कणिक मस्त मळून घेतली बघा. आता चपात्या बनवून घ्यायच्यात मला. आणि बाहेरचं वातावरण दाखवायचं म्हटलं तर हे बघा खूप सुंदर झाले वातावरण. आपल्या मधुमालतीला सुंदर फुलं आलेत आणि आज थोडं ऊन पडलं होतं, पण आता बंद झाले आणि इथं ऑफिस टाइमला पण आपल्या छान फुलं आले. दोन्ही लेकींचा डब्बा भरून द्यायची इथं माझी गडबड चालू होती, कारण आहोंना गडबड होती. तसं तर सगळा स्वयंपाक करून झाला होता. लास्टला बनते ती म्हणजे माझी आवडती ज्वारीची भाकरी. म्हणजे कोणती का भाकरी असे ना, मला रोजच्या जेवणामध्ये ना भाकरी खायला आवडते. त्याशिवाय माझं पोट भरल्यासारखं वाटत नाही. मग ती चपाती कितीही खाल्ली तरी काहीच उपयोग नाही, सारखं भूक लागल्यासारखं वाटतं. म्हणून मग मी माझ्यासाठी आवर्जून भाकरी बनवते. इथं त्या दोघींचे डब्बे भरायचे चालले होते. दोघींनाही अशा पद्धतीनं बनवलेला बटाटा खूप आवडतो आणि मस्त अशी डब्बे वगैरे भरून दिले. त्यानंतर बघा मस्त भाऊ आणि भाऊजे आले होते माझे. येताना ना भावाने गावाकडून दूध आणलं होतं. तसं माझ्या घरी काही तिकडं आईच्या इकडं म्हशी वगैरे काय नाहीत, पण गावात कसं खेडेगावात छान दूध मिळतं, त्यामुळे विकत दूध घेऊन आला होता. तर म्हटलं चला 2 दिवसांनी एकादशी आहे, तर त्याच्यासाठी मस्त दही होईल खाण्यासाठी, म्हणून इथं भरपूर असं अर्धा लिटरपेक्षा जास्त मोठा बाऊल भरून ते कोमट दूध घेतलं आणि अगोदरचं जे विरजण म्हणजे दही होतं ना ते त्याच्यामध्ये टाकलं. छान पद्धतीनं इथं माझं ते मिक्स करून घ्यायचे चालू आहे. शक्यतो दही लावत असताना ना अगदी कोमट म्हणजे रूम टेम्परेचरवरच्या दुधाचा वापर करायचा, म्हणजे दही एकदम घट्ट लागतं. आता उद्याच्या व्हिडिओमध्ये दही कसं लागलंय ते दाखवते तुम्हाला. आणि बघा तुम्हाला हा चॉपिंग बोर्ड हवा असेल ना याच क्वालिटीमधला, तर तिची लिंक जी आहे ना ती मी देते. शक्यतो जे काही माझ्याकडे प्रोडक्ट असतात ना, म्हणजे लिंक चांगल्या प्रोडक्टच्या, तर ते मी शेअर करत असते डिस्क्रिप्शनमध्ये. त्याचसोबत ना असे जे दही लावलेले बाऊल आहेत ना झाकणासोबतचे, त्याच्याही लिंक मिळाल्या तर मी नक्की देईन. वातावरण एकदम मस्त असं झालं. किती वारं सुटलंय झाडांवरनं तुम्हाला लक्षात येत असेल. 2-3 रोपं लावून घ्यायची होती, तर ती लावून घेतली. आज आपल्या गार्डनमध्ये ना शॉर्ट मलबेरी लावून घेतली मी आणि अशा अजून 1-2 रोपं आहेत ती लावून घेतली. तिथं आहेत ती लावायचीत परत. तर दाखवते तुम्हाला कुठली रोपं लावलीत ती. काही दिवसापूर्वीच्या व्हिडिओत तुम्हाला ही गुलाबाची कटिंग कशी करायची दाखवली होती. फुलं येऊन गेल्यानंतर फक्त मी कट मारलेत आणि तुम्ही बघताय किती नव्हती फुटली आणि सगळ्या बघा आता ह्याच्यातून कळ्याच येतील आणि भरपूर फुलं लागतील, तेव्हा सुद्धा मी नक्की शेअर करेन तुमच्यासोबत. आणि बघा ही काही अशी रोपं आहेत. तर ही आणखीन 3 रोपं लावायची म्हणजे राहिलेत माझ्याकडून, तर ही पण लावणारच आहे मी. ती विकत आणली नाहीत बरं का, एका दादांनी इंस्टाग्रामवरती आपल्याला प्रमोशनसाठी पाठवली होती. आणि हे बघा इथं हे रोप लावले मी, ह्याच्यावरती लिहिले शॉर्ट मलबेरीचं हे झाड आहे. आणि इकडं गवारच्या तिथं पण एक लावलंय मी. हे सुकलंय खरं तर, थोडंसं माझ्याकडून लावायला लेट झालाय, पण बघू येणार 100% ते. ते पण असं काहीतरी वेगळंच नाव आहे त्याचं, 1 मिनिट सांगते मी तुम्हाला. ह्याचं नाव आहे भरदोस चेरी. तर हे भरदोस चेरीचं झाड आहे. आता ह्या झाडाची गवार तोडायला आली. ही गवार घेते मी तोडून, जेवढी निघल तेवढी. उद्या होईल भाजी, कारण परवा परत एकादशी आहे. आणि या ब्लाऊजच्या बाहीची कटिंग दाखवून बऱ्याच कमेंट आलेत, तर दाखवते मी तुम्हाला आज कटिंग. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आधी तर ही गवार तोडून घेते आणि नंतर तुम्हाला ह्या बाहीची कटिंग दाखवते. खूप सोप्या पद्धतीनं आहे. अगदी नवीन शिवणार असेल तरी सुद्धा त्यांना जमेल अशी माझी ब्लाऊजची ह्या बाहीची कटिंग आहे. तर चला गवार तोडून घेतल्यानंतर भेटते तुम्हाला. हे बघा
एवढी अशी ताजी ताजी मस्त गवार निघाली. आता जाऊया घरात, ब्लाऊज कटिंग दाखवते तुम्हाला. जाता जाता ना मधुमालती दाखवते तुम्हाला. इतकी सुंदर दिसते ना बघा, कसली गोड अशी फुलं दिसतात या मधुमालतीची. बघतच राहावं वाटतं ह्या फुलांकडे. इतकं शेड छान छान असा रंग बदलतो ना त्यांचा. हे बघा कसली गोड दिसतात. हे बघा, ऊन असतं ना मग आणखीन छान दिसली असती. ऊन नाही तरी सुद्धा ही मधुमालतीची फुलं किती गोड दिसते ती बघा. आता सध्याला काय आपल्या बागेत इतकी फुलं नाही आहेत, म्हणजे भर कमी झाल्या. आल्यानंतर परत नक्कीच दाखवणार तुम्हाला. बलून स्लीवची कटिंग दाखव अशा बऱ्याच ताईंच्या कमेंट आल्या. तर बघा, आता रेग्युलर जी शॉर्ट प्लेन बाही मी घातलेली बघताना तर ती एवढं माप आहे साधारणतः, म्हणजे हे 5 असेल. म्हणजे हे रेग्युलर तुमची जी बाही असते ना, तुम्हाला माहिती कटिंग काय असते ते रेग्युलर बाहीचं, ते कटिंग आहे ना, ती बाही आहे ही, ज्याला काहीच आपण डिझाईन करत नाही ती बाही आहे ही. तर हीच बाही उचलायची आपल्याला आणि इथून जितकं कापड तुमच्याकडे एक्स्ट्रा आहे, अगोदर काय करायचं की इथून बघा कागदावरती 1.5 इंच एक्स्ट्रा घेतले, इथून इथंपर्यंत 1.5 इंच एक्स्ट्रा घेतले, 1.5 इंच एक्स्ट्रा घेतले, इथून मी 4 इंच एक्स्ट्रा घेतले. तुम्हाला दाखवते. हा जो भाग आहे ना आपला, हा पूर्ण चुनी पाडण्याचा भाग आहे. हे बघा, 4 इंच कापड असलं 4 इंच एक्स्ट्रा घ्यायचं, 5 इंच असेल तर 5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं, कमी असेल तरी 3 इंच एक्स्ट्रा कापड घेतलं तरी पण चालतंय. हा जो आहे म्हणजे एकूण ही 4 आणि पलीकडली दुमडलेली 4, 8 इंच इतक्या चुन्या पाडण्यासाठी आपल्याला हे कापड उपयोगाला येणार आहे. तर आता हे खालून 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलं, त्याच्यावरती इकडून 4 इंच घेऊन मी इथं हा जी जुनं पेपर कटिंग आहे ना ते ठेवून घेतले. हे बघा असं, आणि फक्त त्याला आकार देऊन घेतलाय. दुसरी गोष्ट, मागच्या वेळेस मी तुम्हाला बोलली होती की माझी बाही चुकली. तर काय झालं होतं माहिती का, ज्यावेळेस आता ह्या बाहीचा अख्खी बाही आहे ना ही 9 आहे, 9च्या निम्म मी काढलं तर इथं 4.5 आलं. तर 4.5 इंचावरती इथे एक उभी रेष मारून काय केलं माहिती का, इथून तिरका इथं अर्धा इंच खालून घेऊन ना इथं जोडले. काय होतं की ज्यावेळेस बलून स्लीव्ज किंवा आपण म्हणजे शिवतो आणि हे जर अर्धा इंच एक्स्ट्रा कट नाही ना केलं तर दंडाची जी खालची बाजू आहे ना ती खाली दिसायला लागते. तुम्हाला मी सांगते. तर बघा, माझी जी बाहीची कटिंग आहे ना ती फक्त बलून स्लीवची या पद्धतीची आहे. तुम्हाला बाकी कोणतंही काही करायची गरज नाही. इथून 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं, ह्याच्यात शिलाई मार्जिन किंवा बलूनचा जो फुगा आहे तो येण्यासाठी माझ्या मते बास होऊन जातं, जास्त काही घ्यायची गरज नाही. आणि तुम्हाला हवं असेल तर पुढच्या ब्लाऊजची कटिंग करताना इथून थोडा आत शेप दिला तरी चालतो, म्हणजे पुढची बाजू, म्हणजे पेपर कटिंग म्हणजे कापडवरती कटिंग करताना आहे अशी बाही कट करायची. फक्त पुढच्या बाजूला परत थोडासा नंतर स्टिच करताना किंवा कट करून झाल्यानंतर असा थोडा जसं आपण रेग्युलर बाहीला कसं असतं की एक बाही पुढची थोडीशी कमी असते आणि मागची थोडीशी जास्त असते, त्या पद्धतीनं आकार दिला तरी चालतो, नाही आकार दिला तरी चालतो. तर इथून एवढंच इथं कट मारून घ्यायचा इथं इथं, म्हणजे आपल्याला लक्षात येतं की आपल्याला किती चुनी पाडायची आहे ते. तर ही अशी साधी सिंपल बाही असते माझी, जास्त काही नाही ह्याच्यामध्ये. आता तुमच्यासोबत या बाहीची कटिंग मी कशी करायची शेअर केली. तुम्ही जर हे खालचं जे कटिंग आहे ना, म्हणजे इथलं 1.5 इंचानी नाही ना कमी केलं तर ती खालची बाजू अशी खाली दिसायला लागते बाहीची. हे बघा अशी, आणि ही बाजू आहे ना अशी वरती दिसायला लागते. त्यामुळं ना पूर्ण बाहीचा शोच जातो. त्यामुळे एक लक्षात ठेवायचं की बलून स्लीव्ज शिवत असताना याच पद्धतीनं तुम्ही कटिंग करा. खालचं अंतर तुम्हाला एकदम छोटा बलून पाहिजे असेल ना तर 1.5च्या ऐवजी 1 इंच अंतर घेतलं तरी पण चालतं, पण 1.5 घ्या शक्यतो. वरचं शिलाई मार्जिन, खालचं शिलाई मार्जिन आणि अर्धा इंचाचा हा बलून, हा कम्फर्टेबल होतो. जास्त पण असा मोठा बडबडीत फुगा आहे ना तो चांगला वाटत नाही. तर अशी सिंपल ही माझ्या बलून स्लीवची कटिंग आहे. बऱ्याच दिवस झालं ताईंची कमेंट येत होती की दाखव दाखव म्हणून, आणि माझ्याकडून राहून जात असतं. तर तुम्ही कमेंट करत चला, वेळ मिळाला आणि पटकन वेळ असला ना मी त्या गोष्टी तुमच्यासोबत नक्की शेअर करायला मला आवडतात. सांगायला त्याच्यात काही एवढं हे नाहीये, पण कामाच्या व्यापात माझ्याकडून पण राहून जातं, तर समजून घेत चला. तर कशी वाटली ही तुम्हाला कटिंग, समजली का मी सांगितली ती? आणि नसेल समजलं ह्यातलं काही तरी पण मला कमेंट करून विचारा, मी सांगण्याचा नक्की प्रयत्न करेन. आई तुझी लाडकी लेकर आली. माझी लाडकी लेकर तुम्हीच ठरवलं काय? आज आरती काढायला पाहिजे, लय उशीर थांबला रे. हा तंगड मूर्ती म्हणलं थांबला वय. स्टडीला थांबायला म्हणून जरा कानकून करत होते आणि लवकरच घरी येत होत्या म्हणून सांगितलं होतं. घरी जर लवकर आला ना स्टडीवरनं तंगड मोडते. म्हणजे घरी असल्यानंतर काय होतं, आपण पण थोडंसं काम लावतो, काहीतरी काम लागतं. आणि आता दीदीचं 12वीचं वर्ष आहे त्यामुळे अभ्यास करणं खूप गरजेचं आहे.
म्हणून मग ती आज जरा जास्त वेळ म्हणजे 4:45 वाजलेत आणि तेवढ्या वेळ थांबलेत. म्हणजे आरती करते आधी, कौतुक करायसारखी गोष्ट नाही तर 3, 2:30, 3लाच घरी निघून येते. त्यामुळे मला वाटायचं की यांनी अभ्यासाला थांबावं. संध्याकाळी थोडंसं बाहेर गेलो होतो, वातावरण छान झालं होतं. तर आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय.